तर आज आम्ही दिली आहे स्वयंपाकाला सुट्टी आणि आज बनवली आहे आम्ही अशी होममेड झणझणीत अशी मस्त चमचमीत भेळ। या भेळीमध्ये आम्ही टाकलेला आहे भरपूर सारा कांदा, टमॅटो, मुरमुरे, फरसाण आणि त्याचसोबत कांदा लसूण मसाला। पण यासोबत खाताना आम्ही नेहमी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा घेतो, ज्याने याची टेस्ट अजूनच इन्हान्स होऊन जाते। खूपच भारी लागतं असं जर खाल्लं तर। कधी कधी अशी स्वयंपाकाला सुट्टी द्यावी आणि असं चटपटीत खावं, म्हणजे फुलफिलिंग पण होऊन जातं आणि जे क्रेविंग असतं चटपटीत खाण्याचं ते पण होऊन जातं आणि आपला आराम पण होतो। आम्ही बनवली आहे भरपूर, ते फक्त प्लेटमध्ये एक फोटो काढण्यासाठी आम्ही दाखवली, पण आम्ही बनवताना भरपूर बनवली आहे। हे बघा ती किती मस्त दिसते। तर एकदा अशी स्वयंपाकाला सुट्टी देऊन बघावी आणि असं चटपटीत घरीच बनवून खावं, पोट भरून पण खाता येतं। तुमचा आजचा मेनू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करा आणि कधीतरी स्वयंपाकाला सुट्टी देऊन अशी चमचमीत भेळ घरच्या घरी बनवून एन्जॉय करा।